करा. काहीतरी म्हण. नमस्ते सर. नमस्ते सर. आ- आज 24 जानेवारी 2024 माघ शुक्ल षष्टीचा हा दिवस. या निमित्ताने ह्या वर्गामध्ये सम्मिलित झालेले आपण सर्व ज्योतिषप्रिय अभ्यासक, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. याचबरोबर आपले मार्गदर्शक गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना सुद्धा माझं त्रिवार वंदन. अशा वेळेला आपण प्रार्थनेमध्ये एकाग्र होऊया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुताः स्तुवन्ति दिव्ये सौवेर्वेदे साङ्गपदक्रमोपनिषदेर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्वैतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः। हरये नमः, हरये नमः, हरये नमः. धन्यवाद. नमस्कार सर, स्वागत करू. हॅलो. सरांचा माईक म्यूट आहे मॅडम. करूया आपण. हो का? मॅडम स्वागत करा. तुम्ही हा, करा हा. करा. हो हो हो. नमस्कार. सर्वप्रथम आपले आदरणीय पूजनीय असे देवारे सरांना माझा साविनय दंडवत आणि आदरपूर्वक नमस्कार. आपल्या आजच्या क्लासमध्ये उपस्थित असलेले सर्व माझे सहअध्यायी सगळ्यांचंही स्वागत आणि सगळ्यांना नमस्कार. सरांनी आपल्यासाठी ज्योतिषशास्त्री हा वर्ग आपल्यासाठी मोफत चालू करून दिलेला आहे, विनामूल्य चालू करून दिलेला आहे. तर त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि याच्यामध्ये कुबल मॅडम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, तर मी त्यांचंही स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करावी. थँक्यू. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चला करूया सर सुरू. हो करा करा, सुरू करा. होय होय करते. तर सर्वात प्रथम आपले कोण तारे सरांनी प्रार्थना म्हटली, त्यांना पण धन्यवाद. कुलकर्णी मॅडम तुम्ही स्वागत केलं, तुम्हालाही धन्यवाद आणि नमस्कार दोघांना, सगळ्यांनाच म्हणजे. आणि आपले अभिषेक ॲस्ट्रॉलॉजीचे सर्वे सर्वा आपले गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना मी विनय कोटी कोटी धन्यवाद देते आणि कोटी कोटी साष्टांग दंडवत पण करते. मी प्रत्येक वेळेस म्हणते सर, मला हे तुम्ही एवढी मोठी जबाबदारी, म्हणजे मला ते इंद्रधनुष्य पेलल्यासारखंच होत आहे, पण मी प्रयत्न करते माझ्या परीने. तर आता आपण आता सगळ्यांचा पण इथे आता मी प्रत्येकाचं नाव नाही घेत, पण जे जे क्लासला आहेत उपस्थित आहेत त्या सर्वांना मी सविनय नमस्कार करते, सर्वांचं स्वागत पण करते. आपण आता आपल्या आजच्या क्लासला सुरुवात करूया. रेकॉर्डिंग लावले. हा, तर आपण आता पंचांगाला सुरुवात केली आहे, म्हणजे ह्या ज्योतिषशास्त्री अभ्यास क्लासमध्ये. तर तुम्हाला सगळे जे मला वाटतं नेहमीचे लोक आहेतच, काही नवीन असतील. मागचं रेकॉर्डिंग म्हणजे पहिलं रेकॉर्डिंग मी मागच्या वेळेस टाकलंय, मागचं आज हा क्लास झाला की मग टाकेल, आणि हे पुढच्या शनिवारी. तर आपण पंचांगामध्ये काय काय शिकलो आहोत. तर पंचांग म्हणजे काय, तर तुम्हाला माहितीच आहे खरं सगळ्यांना, पण मी आपल्या थोडक्यात सांगते. तर पंचांग शिकलो. पंचांगमध्ये तिथी, वार आणि करण आणि योग हे शिकलो. आणि आपण नक्षत्रांना सुरुवात केली. तर आता आपण हे नक्षत्रच पुढे कंटिन्यू करूया. तर आता आज आपण तुम्हाला म्हणजे लिहून घ्यायचं आहे नक्षत्रांबद्दल, का असं इंडिव्हिज्युअल नक्षत्र आल्यावर लिहाल? कोणीतरी एकाने मला सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मला स्लोली जायला. हॅलो, ठीक आहे. नाही मॅडम, इंडिव्हिज्युअल नक्षत्र आल्यानंतर लिहून घेतो आम्ही. हॅलो, काय म्हणताय मॅडम? आम्ही लिहून घेणार. बर, ऐका ऐका, मग मी स्लो जाते. आता सगळ्यांनी म्यूट ठेवा आणि मग माझं झाल्याशिवाय नका बोलू.
मग तुम्हाला काही डिफिकल्टी जरी आली नाहीच येणार, तुम्ही पुढे पुढे असं थांबा, म्हणजे तुम्हाला तुम्हाला प्रश्न असतील ना ते हळूहळू आपोआपच सुटत जातील. आणि तरी नाहीच झालं तर नोट डाऊन करा, फक्त नंतर मध्ये नका विचारू. तर आपण आता मागच्या वेळेस ही म्हणजे राक्षसगणी नक्षत्रे आणि हे म्हणजे स्थिर नक्षत्र ह्याच्याबद्दल थोडंसंच बोललो होतं 10-1 मिनिट. तर आता पुढचं आज मी तुम्हाला लिहायचंय, तर मग मी सावकाश सांगते. तर आता आज आपण ऊर्ध्वमुख नक्षत्र कोणते आहेत आणि त्या नक्षत्रांवर म्हणजे कुठलं कार्य केलं जाईल असं त्याच्यासाठी बघूया. माझा हे ऊर्ध्वमुख नावातच काय आलंय, तर तुम्ही असं लिहा ऊर्ध्वमुख नक्षत्रे असं, म्हणजे वर बघणारे. म्हणजे हे नक्षत्र जेव्हा आकाशात उगवतात म्हणजे दिसतात आपल्याला, तर त्यांचं मुख वरती दिसतं, म्हणून त्यांना ऊर्ध्वमुख नक्षत्र म्हटलंय. मग हे ऊर्ध्वमुख नक्षत्र कोणते कोणते आहेत, तर तुम्ही आता असं लिहा ऊर्ध्वमुख नक्षत्रे. त्याच्या पुढे लिहा उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, उत्तरा भाद्रपदा, म्हणजे तिन्ही उत्तरा, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपदा. पुढचं नक्षत्र आहे रोहिणी, पुष्य, आर्द्रा, श्रवण, नको देऊ, राहू दे, नको देऊ. पाटकर मॅडम तुमचा म्यूट करा माईक. आर्द्रा, श्रवण, धनिष्ठा आणि शततारका या नक्षत्रांना ऊर्ध्वमुखी नक्षत्र म्हटले आहे. परत एकदा सांगते, ऊर्ध्वमुखी नक्षत्रे उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, उत्तरा भाद्रपदा, रोहिणी, पुष्य, आर्द्रा, श्रवण, धनिष्ठा आणि शततारका. मॅडम मी सगळ्यांना म्यूट करते आता. हो हो हो. कोणाला बोलायचं असेल तर हँड रेज करा. हा, आणि नंतरच हो बोलू द्या ना मग आपण, म्हणजे हो 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 शेवटी हो असं काही तुम्हाला सारखं डिस्टर्ब अवघड होणार काहीच ते नाही, मग. याच्यात हा सगळं थेरॉटिकलच पार्ट आहे, पण तरी बरोबर आहे. सुद्धा हो 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 चालेल. थँक्यू. तर ह्या नक्षत्रांना ऊर्ध्वमुखी नक्षत्रे म्हणतात. म्हणजे ही म्हणजे हे कोणते ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहेत, मॅडम तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. कोमल मॅडम. सॉरी सॉरी सॉरी, हा केलं हा केलं हा मी, तेच म्हंटल काय हं. भानगड झाली. हा ठीक आहे. तर हे मी सांगितलं ना, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, उत्तरा भाद्रपदा, रोहिणी, पुष्य, आर्द्रा, श्रवण, धनिष्ठा, शततारका यांना ऊर्ध्वमुखी नक्षत्रे म्हणतात. आणि ही नक्षत्रे घर बांधणीसाठी अशा मोठमोठ्या भव्य वास्तू बांधण्यासाठी, देवालय बांधण्यासाठी आणि राज्याभिषेक यांच्यासाठी योग्य आहेत. परत बघा, घर बांधणे, भव्य वास्तू किंवा इमारती बांधणे, देवालय बांधणे आणि राज्याभिषेक यांसाठी हे ऊर्ध्वमुखी नक्षत्र वर आहेत. म्हणजे हे प्रगती, आपण असं ऊर्ध्वमुखी नक्षत्र म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हे म्हणजे प्रगतिकारक नक्षत्र आहेत. आता त्याच्यानंतर अधोमुखी नक्षत्रे, अधोमुख नक्षत्र असं लिहा. हे नक्षत्र कसं अधो, अधो म्हणजे खाली, खाली बघ, त्यांचं मुख म्हणजे खाली असतं आणि हे थोडेसे कठोर पण असतात हे नक्षत्र. तर हे कोणते आहेत अधोमुख नक्षत्र? मूळ, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा, विशाखा, भरणी, कृत्तिका. पुन्हा बघा, मूळ, आश्लेषा, मघा,
पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा, विशाखा, भरणी आणि कृत्तिका ही अधोमुख नक्षत्रे आहेत. आणि या नक्षत्रांवर आपण कुठले कार्य करू शकतो? तर विहीर खणणे, असं आता हल्ली नाही हे करत, पण पूर्वी कसं असं हे द्रव्य म्हणजे दागदागिने किंवा काय असे लोक जमिनीखाली पुरून ठेवत असत ना, म्हणून त्यांनी द्रव्य पुरणे असं पण म्हटलंय. विहीर खणणे, द्रव्य पुरणे म्हणजे तळघर बांधणे किंवा तलाव बांधणे. म्हणजे कुठलं पण खोदकाम करायचं असेल तर लक्षात ठेवायचं ही अधोमुख नक्षत्रे असतात, त्यावेळेस करायचं ते कार्य. आता तिसरं आहे तिर्यकमुख नक्षत्रे. म्हणजे असं ह्याचा अर्थच काय, असं साधारण तिरपे तिरपे तिर्यकमुख नक्षत्र. तर हे कोणचे आहेत? तर पुनर्वसू, लिहून घ्या. तिर्यकमुख नक्षत्रे पुनर्वसू, अनुराधा, ज्येष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, मृगशीर्ष, रेवती आणि अश्विनी ही तिर्यकमुख नक्षत्रे आहेत. परत पटकन सांगते. पुनर्वसू, अनुराधा, ज्येष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, मृगशीर्ष, रेवती आणि अश्विनी ही तिर्यकमुख नक्षत्रे आहेत. आणि ह्याच्यावर आपण काय कार्य करू शकतो? तर खरेदी विक्री. म्हणजे काय खरेदी विक्री? मग आपण वाहन खरेदी करू शकतो. पूर्वी कसं पशूंची पण असं म्हणजे गाय, म्हैस, बैल असे बाजारात अजूनही काही म्हणजे गावांमध्ये असेल तर ते पशूंची खरेदी पण करायची आणि विक्री पण, म्हणून खरेदी विक्री असं म्हटलंय. नांगर चालवणे म्हणजे शेतात नांगर चालवणे, नाव चालवणे आणि प्रवासासाठी पण हे योग्य आहे. आणि प्रवासात त्यांनी जास्त करून विमान प्रवास म्हटलंय. आता ह्या नक्षत्रांच्या लोचन संख्या म्हणजे दृष्टी असं आपण बघूया. तर ह्यांचा उपयोग आपल्याला कशासाठी होईल? तर आपण ज्यावेळेस आपल्याकडे जातक येतो आणि काहीच नाही, आपण प्रश्नकुंडली मांडतो ना, आणि मोस्टली माझं हे हरवलंय ते हरवलंय तर कुठं हे होईल, तर ते आपण ह्या नक्षत्रांच्या म्हणजे दृष्टी, लोचन संज्ञा असं बघून मग ते आपण सांगू शकतो. तर आता तुम्ही असं लिहा, नक्षत्रांच्या लोचन संज्ञा. तर त्याच्यातली पहिली कुठली आहे? अंधलोचन नक्षत्रे. ह्या अंधलोचन नक्षत्रांची नावं लिहा तुम्ही. म्हणजे कुठली कुठली नक्षत्र अंधलोचन आहेत ते मी तुम्हाला सांगतेय. अंधलोचन नक्षत्रे पुढे लिहा. रोहिणी, पुष्य, उत्तरा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, पूर्वाषाढा, धनिष्ठा आणि रेवती. पुन्हा सांगते. अंधलोचन नक्षत्रे रोहिणी, पुष्य, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, पूर्वाषाढा, धनिष्ठा आणि रेवती हे अंधलोचन नक्षत्र आहेत. मग काय होतं, ह्या अंध नक्षत्रांवर जर वस्तू हरवली असेल तर ती कुठे सापडेल? तर तुम्ही असं लिहा. अंध नक्षत्रावर वस्तू हरवली असता पूर्वेस म्हणजे ताबडतोब सापडते. अंध नक्षत्रावर वस्तू हरवली असता पूर्वेस ताबडतोब सापडते. मग पुढचं लिहा. मंदलोचन नक्षत्रे. त्यांची नावे आहेत मृग, हस्त,
अनुराधा, उत्तराषाढा, शततारका आणि अश्विनी. मंदलोचन नक्षत्रे मृग, हस्त, अनुराधा, उत्तराषाढा, शततारका आणि अश्विनी. तर काय होतं, मंद नक्षत्रावर जर एखादी वस्तू हरवली तर ती कुठे सापडते? दक्षिण दिशेस सापडते. असं लिहा, मंद नक्षत्रावर हरवलेली वस्तू दक्षिणेस सापडते. त्याच्यानंतर आहे मध्यलोचन किंवा ह्याला चिबिट नक्षत्रे असं पण म्हणतात. मध्यलोचन लिहा तुम्ही, मध्यलोचन नक्षत्रे. तर त्यांची नावे लिहा, आर्द्रा, मघा, चित्रा, ज्येष्ठा, अभिजित, पूर्वा भाद्रपदा आणि भरणी. पुन्हा सांगते, मध्यलोचन नक्षत्रे आर्द्रा, मघा, चित्रा, ज्येष्ठा, अभिजित, पूर्वा भाद्रपदा आणि भरणी. तर या म्हणजे मध्यलोचन या नक्षत्र आहेत ना, हे वरचे मी सांगितले. तर या नक्षत्रांवर जर वस्तू हरवली तर ती पश्चिमेस सापडेल असं लिहा. मध्यलोचनावर हरवलेली वस्तू पश्चिम दिशेस सापडेल. मग शेवटची संज्ञा आहे सुलोचन नक्षत्रे. तर ही कुठली कुठली आहे तर लिहा तुम्ही. सुलोचन नक्षत्र, त्याच्या पुढे असं लिहा, पुनर्वसू, पूर्वा फाल्गुनी, स्वाती, मूळ, श्रवण, उत्तरा भाद्रपदा आणि कृत्तिका. पुन्हा सांगते, सुलोचन नक्षत्रे पुनर्वसू, पूर्वा फाल्गुनी, स्वाती, मूळ, श्रवण, उत्तरा भाद्रपदा आणि कृत्तिका. तर या सुलोचन नक्षत्रांवर जर म्हणजे एखादी वस्तू सापडली तर त्यांचं म्हणजे असं दिलंय आपल्याला, आपल्या शास्त्र म्हणजे यांनी काय ऋषीमुनींनी, की या नक्षत्रावर म्हणजे जर वस्तू हरवली तर तुम्ही उत्तर दिशेला हुडकण्याचा म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करा, पण सहसा सुलोचन नक्षत्रांवर जर एखादी वस्तू हरवली तर ती सापडत नाही. तुम्ही म्हणून लिहिताना असं लिहा, सुलोचन नक्षत्रांवर वस्तू उत्तरेस शोधण्याचा प्रयत्न करावा, पण सहसा वस्तू सापडत नाही. आता खाली म्हणजे असं स्त्री नक्षत्र, पुरुष नक्षत्र, नपुसक नक्षत्र असं पण त्यांनी म्हणजे विभागीकरण केले ह्या नक्षत्रांचं. तर आपण ते पण लिहूया. तर खाली लिहा पुरुष नक्षत्रे. पुरुष नक्षत्र, त्याच्या पुढे लिहा अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती. पुन्हा पटकन सांगते, पुरुष नक्षत्रे अश्विनी,
भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ही सर्व नक्षत्रे पुरुष नक्षत्रे आहेत. मग त्याच्यानंतर खाली लिहा स्त्री नक्षत्रे. तर ही कोणती आहेत? तर लिहा पुढे, स्त्री नक्षत्राच्या पुढे लिहा आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा आणि स्वाती ही स्त्री नक्षत्रे आहेत. पुन्हा एकदा सांगते, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा आणि स्वाती ही स्त्री नक्षत्रे आहेत. मग त्याच्यानंतर खाली लिहा नपुसक नक्षत्रे. तर ही कोणती आहेत? विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. परत सांगते, नपुसक नक्षत्रे विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. हे नपुसक नावावरनं असं नका जाऊ, म्हणजे मे बी कसं हे लोकांना थोडासा विश्वास कमी जास्त असा असू शकतं. म्हणजे नपुसक नक्षत्र आहे म्हणून संतती बाबतीत अगदी निगेटिव्हच फळ मिळेल असं काही नाहीये. आता अजून एक हे तुम्हाला सांगते, म्हणजे तर हे ह्याच्यात आहे नाही, पण ठीक आहे, तुम्हाला फलादेशासाठी आपल्याला उपयोग होऊ शकतो किंवा रोजचे कार्य बघताना. तर यांनी असं सांगितलंय की जन्म नक्षत्रापासून आपण मोजायचं. तर तुम्हाला माहीतच आहे, पण मी पटपट सांगते. तर जन्म नक्षत्रापासून म्हणजे पहिलं जे नक्षत्र, आता समजा एखाद्याचं अश्विनी नक्षत्र आहे आणि अश्विनी म्हणजे अश्विनी हे पहिलं नक्षत्र झालं ना, तर ह्याला जन्म नक्षत्र म्हणायचं. म्हणजे जन्म नक्षत्रापासून पहिले जन्म नक्षत्र, तर त्याचा अर्थ काय आहे? उत्पत्तिकारक. तुम्ही असं लिहा, जन्म नक्षत्रापासून पहिले जन्मच असं लिहा आणि त्याचा अर्थ लिहा उत्पत्तिकारक. दुसरे संपत म्हणजे संपत्तिकारक किंवा धनदायक. तिसरे विपत, विपत म्हणजे विपत्तिकारक किंवा संकटदायक. चौथे क्षेम म्हणजे हे शुभकारक किंवा कल्याणकारी असं लिहा. चौथे क्षेम, शुभकारक किंवा कल्याणकारी. पाचवे प्रत्यरी, हे अत्यंत अशुभ. सहावे साधक म्हणजे साधकता दर्शक किंवा साध्य, कुठल्याही कार्याला म्हणजे हे मिळणार असं. साधक पुढे साधकता दर्शक असं लिहा. सातवे वध म्हणजे वधकारक किंवा मृत्यूकारक, मृत्यू तुल्य पीडा देणारे असं. आठवे मैत्र म्हणजे मित्रता दर्शक. आणि नववे परममित्र म्हणजे आपण अशी घट्ट मैत्री म्हणतो ना, म्हणून तसं म्हटले. परत हे पटकन सांगते, जन्म नक्षत्रापासून पहिले जन्म नक्षत्र म्हणजे जन्मच नक्षत्र म्हणायचं त्याला, ते उत्पत्तिकारक असतात. दुसरे संपत म्हणजे संपत्तीकारक किंवा धनदायक. तिसरे विपत म्हणजे विपत्तिकारक किंवा संकटदायक. चौथे क्षेम म्हणजे हे शुभ किंवा कल्याणकारी.
5वे प्रत्यरी, हे अत्यंत अशुभ. 6वे साधक म्हणजे साधकता दर्शक. 7वे वध म्हणजे मृत्यूतुल्य कष्ट देणारे किंवा वधकारक. 8वे मैत्र म्हणजे मित्रता दर्शक. आणि 9वे परम मैत्र म्हणजे असं घट्ट मैत्री असणारे. म्हणजे हे नावावरनच तुम्हाला कळतंय, बाकीचे जरी छान आहेत, आपण कोणाशी मैत्री करायची असेल तर आपल्यापासून आठव्यापेक्षा 9व्या नक्षत्राची व्यक्ती असेल तर अजून छान. हम्म. आता हे मी थोडक्यात सांगते, तुम्हाला खरं सगळ्यांना माहिती. म्हणजे हे ज्येष्ठा, मूळ, आश्लेषा म्हणजे यांची म्हणजे काय म्हणायचं, अशा ह्याच्यात जर जातकाचा जन्म झाला तर त्यांना म्हणजे त्याची शांती करावी लागते. तर तुम्ही असं लिहा, जनन शांती करण्यासाठी ज्येष्ठा, आश्लेषा, रेवती पण आहे त्याच्यात, अश्विनी, मघा आणि मूळ. म्हणजे हे 3 केतूचे नक्षत्र झाले आणि ती म्हणजे बुधाची नक्षत्र. परत घ्या लिहून, आश्लेषा, ज्येष्ठा, मूळ आणि आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती हे बुधाचे नक्षत्र आणि मघा, अश्विनी, मघा आणि मूळ हे केतूचे नक्षत्र. म्हणजे ह्या नक्षत्रांमध्ये जर जन्म झाला तर आपण म्हणजे असं पुरोहित किंवा ब्राह्मणाकडून काय त्याची शांती करून घ्यायला सांगतो. म्हणजे तो जनन दोष म्हणजे जन्माचा दोष आहे तो निघून जाण्यासाठी. हे जसं जनन शांती मी सांगितलं ना, तसं नक्षत्र गंडान, तर ते पण त्याचा अर्थ तोच होतो बरं का. म्हणजे समजा रेवती नक्षत्र आहे म्हणजे ह्याच्यातलं मीनेतलं, आणि त्याच्यानंतर अश्विनी ना, तर हे रेवती म्हणजे इथून आणि अश्वी म्हणजे रेवती संपताना त्याचा शेवटचा चरण किंवा त्या शेवटच्या घटिका आपण म्हणतो, आणि अश्विनीची सुरुवात. तर ह्याला पण संधिकाल किंवा ह्यांना पण गंडांत नक्षत्र म्हटले. म्हणूनच ह्यांची पण शांती म्हणजे जसं ते मी मगाशी सांगितलं तुम्हाला जनन शांती करायची, तसं ह्यांचं पण म्हणजे रेवती, अश्विनी, आश्लेषा, मघा, ज्येष्ठा, मूळ म्हणजे या नक्षत्रांच्या शेवटच्या आणि आरंभीच्या अशा मिळून 2-2 घटी मिळून म्हणजे साधारण ते 4 घटिकेचा जो काल आहे ना, त्याला नक्षत्र गंडान म्हटले. परत हे लागले तर लिहून घ्या तुम्ही, नक्षत्र गंडान. रेवती नक्षत्र आणि अश्विनी नक्षत्र, तसेच आश्लेषा, मघा आणि ज्येष्ठा, मूळ या नक्षत्रांच्या शेवटच्या आणि आरंभीच्या अशा 2-2 घटी मिळून 4 घटिकेचा जो काल आहे म्हणजे साधारण 96 मिनिटे, त्यास नक्षत्र गंडान म्हणतात आणि यांची शांती करायची असते. परत बघा, नक्षत्र गंडांत म्हणजे त्याचे लक्षण असं, तर रेवती नक्षत्र आणि अश्विनी नक्षत्र, तसेच आश्लेषा, मघा आणि ज्येष्ठा, मूळ या नक्षत्रांच्या शेवटच्या आणि आरंभीच्या अशा 2-2 घटी मिळून 4 घटिकेचा जो काळ आहे त्यास नक्षत्र गंडान म्हणतात. आणि मग अशा म्हणजे गंडान नक्षत्र झाले नाही, त्याच्यावर जर एखादं मूल जन्माला आलं तर म्हणजे त्याचं अशुभ फळ मिळू नये म्हणून
त्यांची शांती करायला सांगतात किंवा आपण विवाहाच्या वेळेस पण हे बघायचं. आता ह्या नक्षत्रासाठी आपण म्हणजे हे पण करतो, नाडीचा पण विचार करतो. म्हणजे त्याच्यावरती कसं जातकाची प्रकृती कशी आहे आपल्याला कळते. तर तुम्ही असं लिहा, नाडी विचार. तर पहिल्यांदा लिहा आद्य नाडी. मग त्याच्या पुढे मी म्हणजे ह्या आद्य नाडी या शीर्षकाखाली येणारे नक्षत्रांची नावे सांगते. आद्य नाडी पुढे लिहा अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसू, उत्तर फाल्गुनी, हस्त, ज्येष्ठा, मूळ, शततारका आणि पूर्वा भाद्रपदा. म्हणजे हे जे नक्षत्र असतील तर त्या जातकाची नाडी आद्य नाडी असते. परत सांगते, आद्य नाडी अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, हस्त, ज्येष्ठा, मूळ, शततारका आणि पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रांची नाडी आद्य नाडी आहे. आणि मग ही आद्य नाडी आहे म्हणून त्या जातकाची प्रकृती कशी असते तर पुढे लिहा वात प्रकृती. म्हणजे आद्य नाडीचे मी हे तुम्हाला नक्षत्र सांगितले आणि त्याच्यावरनं त्या जातकाची प्रकृती कशी असते तर वात प्रकृती असते असं लिहा. मग त्यानंतर लिहा मध्य नाडी. त्याच्या पुढे नक्षत्रांची नावे लिहा भरणी, मृगशीर्ष, पुष्य, पूर्वा फाल्गुनी, चित्रा, अनुराधा, पूर्वाषाढा, धनिष्ठा आणि उत्तरा भाद्रपदा. म्हणजे हे नक्षत्रे मध्य नाडी दाखवतात. परत सांगते, मध्य नाडी नक्षत्रे भरणी, मृगशीर्ष, पुष्य, पूर्वा फाल्गुनी, चित्रा, अनुराधा, पूर्वाषाढा, धनिष्ठा आणि उत्तरा भाद्रपदा ही मध्य नाडी नक्षत्रे आहे. आणि जन्माच्या वेळी जर चंद्र म्हणजे ह्या मध्य नाडीत असेल तर त्या जातकाची प्रकृती कशी असते पित्त प्रकृती. म्हणून हे मध्य नाडी आपण हे नक्षत्र लिहिलं ना तर तुम्ही असं पुढे लिहायचे की पित्त प्रकृती. म्हणजे मध्य नाडीतले हे जे नक्षत्र आहे नाडीमध्ये आहे म्हणजे तर मग असं जातक कसं असतं त्याची प्रकृती साधारण आपल्याला सांगता येते की हा जातक पित्त प्रकृतीचा असेल म्हणून. मग शेवटची नाडी लिहा अंत्य नाडी. त्याच्यात येणारी नक्षत्रे लिहा कृत्तिका, रोहिणी, अश्लेषा, मघा, स्वाती, विशाखा, उत्तराषाढा, श्रवण आणि रेवती ही
अंत्यनाडीची नक्षत्रे आहेत. परत सांगते, अंत्यनाडी पुढे लिहा. कृत्तिका, रोहिणी, आश्लेषा, मघा, स्वात, विशाखा, उत्तराषाढा, श्रवण आणि रेवती ही अंत्यनाडीची नक्षत्रे आहेत. आणि ज्यावेळेस म्हणजे जन्मसमय चंद्र जर या वरील नक्षत्रात असेल, म्हणजे अंत्यनाडी नक्षत्रात असेल, तर जातकाची प्रकृती कशी असते? कफ प्रकृती. म्हणून तुम्ही आता अंत्यनाडी लिहिलं, त्याच्या पुढे हे वरचे नक्षत्र लिहिले 9, आणि त्याच्या पुढे असं लिहा कफ प्रकृती, किंवा जातकाची प्रकृती कफ असते. अजून तुम्हाला जर ह्याची थोडीशी माहिती हवी असेल तर मी सांगते, म्हणजे जरा भरभरले आपण. आद्य नाडी वातप्रधान आहे, हे तर आता तुम्हाला लिहून झालंच आहे आपलं. आद्य नाडी वातप्रधान आहे, आणि हे वात दोष विकार केव्हा होतात? तर असं लिहायचं, वात दोष विकार डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात उद्भवतात. पुन्हा सांगते, आद्य नाडी वात प्रधान आहे आणि वात दोष विकार डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात उद्भवतात. पुढे लिहा, मध्य नाडी पित्त प्रधान आहे आणि पित्त विकार एप्रिल, मे, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात दिसून येतात. पुन्हा सांगते, मध्य नाडी पित्त प्रधान आहे, पित्त विकार एप्रिल, मे, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात दिसून येतात. आता अंत्यनाडी कफ प्रधान आहे ना, मग तुम्ही असं लिहा, कफ प्रधान दोष मार्च, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात दिसून येतात, किंवा या महिन्यात म्हणजे असं आपण असं म्हणतो की कफ जास्त वाढतो. अजून पुढे त्यांनी दिले जून, जुलै या महिन्यात पण कफ वात प्रधान दोष निर्माण होतो, म्हणजे दोन्ही पण प्रकारचा. जून, जुलै या महिन्यात कफ आणि वात प्रधान दोष निर्माण होतात. आणि साधारण म्हणजे त्या ह्या जून, जुलै महिन्यात कफ वात नाडीची नक्षत्रे अशी जास्त बलवान पण असतात. मग त्यांनी असं ग्रह पण सांगितलं आहे. साधारण शनी ग्रह मुख्यत्वे करून वातदोष निर्माण करतो. लिहा, शनी ग्रह मुख्यत्वे करून वातदोष निर्माण करतो. गुरु कफ दोष निर्माण करतो. आणि रवी किंवा मंगळ पित्त दोष निर्माण करतात. परत सांगते, शनी ग्रह वातदोष, गुरु कफ दोष आणि रवी किंवा मंगळ किंवा रवी आणि मंगळ पित्त दोष असं लिहा. तर ही नाडी कसं आपण म्हणजे ह्याच्या वेळेस बाकी तर सगळं पत्रिका बघणार, पण जनरली नाडीवरून म्हणजे पती पत्नींची नाडी एक नाडी नसावी असं ते म्हणतात. तर मी हे तुम्ही लिहू नका, मी फक्त पटकन थोडक्यात सांगते. म्हणजे जेव्हा
पती पत्नीची समान नाडी असेल तेव्हा काय होतं, तेव्हा एक नाडी दोषामुळे म्हणजे म्हणजे त्यांचं प्रकृती समान असते ना, त्यामुळं अशा म्हणजे पती पत्नीपासून निरोगी किंवा दीर्घायू संतती निर्माण होत नाही असं त्यांनी म्हटलंय. म्हणून ते एक नाणी शक्यतो करायचं नाही. आता देवगणी वगैरे नक्षत्र ते मी मागच्या वेळेस सांगितले, तेव्हा मला वाटतं आता त्याची काही गरज नाही. हा, हे नक्षत्राची योनी महत्वाची आहे बरं का. आता ही योनी म्हणजे नॉट ओन्ली फक्त सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन, तर ह्या योनीवरून आपण आपण कोणाशी मैत्री करायला हवी. कारण काही काही ह्या योनीच्या जोड्या ज्या आहेत ना, त्यांचं बिलकुलच असं हे होत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही आता काय करा, असं लिहा जरा. ह्या 14 योनी आहेत तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे ना. तर त्या 14 योनींच्या बद्दल थोडी थोडी थोडक्यात म्हणजे माहिती लिहून घ्या. तर पहिल्यांदा असं लिहा, म्हणजे योनींचे गुणधर्म असं लिहा. मग 1 नंबरला लिहा घोडा. आणि त्याच्या पुढे स्वभाव लिहा. म्हणजे घोडा कसा असतो, स्वभाव उमदा असून त्याच्यामध्ये वेग असतो, स्वामीनिष्ठा, कार्यतत्परता आणि शौर्य आढळते. पुन्हा सांगते, योनीमध्ये पहिल्यांदा घोडा, त्याच्यात म्हणजे त्याचा स्वभाव कसा, स्वभाव उमदा असून त्याच्यामध्ये वेग असतो. घोडा कसा वेगवान असतो ना, आणि आपल्या स्वामीनिष्ठ असतो ना, तो आपल्या स्वामीशी एकदम एकनिष्ठ असतो. म्हणून स्वामीनिष्ठा, कार्यतत्परता आणि शौर्य आढळते. म्हणजे हे त्यांचे गुण झाले त्या म्हणजे हे प्रतीक जे आहेत ना, किंवा योनी ज्या आहेत त्या. मग दुसरं कुत्रा किंवा श्वान पण म्हटलंय त्यांनी, तर त्याच्या पुढे लिहा त्याचे गुण. म्हणजे हे पण स्वामीनिष्ठ असून, कुत्रा कसा मालकाबरोबर कुठेही जाऊ शकतो ना, म्हणून स्वामीनिष्ठ असं लिहा. स्वामीनिष्ठ, हाच म्हणजे मेन असं त्यांनी गुण सांगितलाय. म्हणजे स्वामीनिष्ठ म्हणजे कसं मालकाबरोबर कुठे जातो. आणि पूर्वी असं म्हटलं गेले, म्हणजे धर्मराजाबरोबर त्यांचा कुत्रा स्वर्गापर्यंत त्यांच्या बरोबर होता. आणि आता हल्ली तर हे कुत्रे कसे, की चोरीचे मार्ग कसे असतील तर ते म्हणजे ट्रेन कुत्रे असतात तर ते वासानी ते शोधून काढतात. म्हणजे तर मग तुम्ही फक्त कुत्रा त्याच्या पुढे स्वामीनिष्ठ असं लिहा. म्हणजे हा त्याचा एकदम असा प्रबळ गुण झाला. मग तिसरी योनी आहे मांजर किंवा मार्जार. तर त्याचे गुण लिहा. क्रौर्य, भटकेपणा, एकलकोंडेपणा, स्वार्थी वृत्ती, राहते घर सोडून इतरत्र जाण्यास तयार नसते. राहते घर सोडून इतरत्र जाण्यास तयार नसते. आणि सहसा कुत्रा मांजर हे म्हणजे हे एकमेकांना विरोधी आहेत ना. पुन्हा लिहा मांजर, क्रौर्य, भटकेपणा, एकलकोंडेपणा, स्वार्थी वृत्ती, राहते घर सोडून इतरत्र जाण्यास तयार नसते. आणि म्हणजे ह्या अशा जोड्या त्यांचं हे पण नाही होणार. म्हणजे कुत्र्या मांजरांमध्ये कसं विरोध असतो ना, सर्प किंवा साप. तर त्याचं त्यांनी असं वैशिष्ट्य असं सांगितलंय, सूड बुद्धी असून याचे ठिकाणी संधी साधूपणा असतो. सर्प किंवा साप या योनीबद्दल लिहा. सूड बुद्धी असून त्याचे ठिकाणी
संधी साधूपणा असतो. पुढची योनी आहे हत्ती. त्याचे वैशिष्ट्य लिहा. दिलदार, उदार व दीर्घद्वेषी. हत्ती किंवा गजयोनी पण म्हटले त्याला. पुढे लिहा. दिलदार, उदार व दीर्घद्वेषी. मग नंतरची योनी आहे हरिण. तर हरिण कसं चपळ, म्हणून ते काय लिहा तुम्ही, चपळ. चपळ असतात ना असे. आणि जिथे राहतात ना त्या म्हणजे घरावर विशेष प्रेम करणारे असतात, म्हणून हरिणच्या पुढे असं लिहा, चपळ व राहत्या घरावर विशेष प्रेम करणारे असतात. मग नंतर वानर योनी. वानर कसे असतात, खोडकर असतात ना. मग पुढे लिहा, वानर योनीच्या पुढे खोडकर, अस्थिर आणि भटके असतात. म्हणजे इथे आपण अर्थ कसं घेणार की एखादा, आता हे अगदी ह्याच्यावरनं तो जातक कसा असेल असं तुम्ही सांगू नका, पण एक अंदाज येतो. म्हणजे समजा एखादा जातकाचं असं तो आपल्याला दिसला, असं खोडकरपणा करतो किंवा मनाने असा अस्थिर आहे किंवा सतत भटके, भटके इन द सेन्स इथं कसं घेणार आपण की सारखं फिरायला आवडतं असं. म्हणून वानर योनीचे जातक खोडकर, अस्थिर किंवा भटके असतात. मग पुढची आहे वाघ किंवा व्याघ्र योनी. त्याच्या पुढे लिहा क्रौर्य, लपवा छपवी आणि साहसी असतात. वाघ किंवा व्याघ्र योनीबद्दल लिहा क्रौर्य, लपवा छपवी आणि साहसी असतात. मग नंतरची योनी आहे सिंह. तर त्याच्या पुढे लिहा औदार्य, अधिकार आणि सत्तेची अभिलाषा असते. सिंह योनीबद्दल लिहा औदार्य, अधिकार आणि सत्तेची अभिलाषा असते. पुढे लिहा गाय किंवा गौ योनी. तर गाय कशी असते, अशी ममताळू असते ना. तर त्या गाय त्या योनी पुढे लिहा ममताळू, स्वामीनिष्ठ आणि वात्सल्य पण गुण त्या चांगली असतो आणि स्वच्छता पण आवडते अशा जातकांना. तर गायच्या पुढे लिहा ममताळू, स्वामीनिष्ठ, वात्सल्य आणि स्वच्छता. नंतरची योनी आहे मेंढा किंवा मेष. त्यांचे गुणधर्म लिहा धडक मारण्याची वृत्ती, कधी कधी अविचारी, मेंढा किंवा मेष पुढे लिहा धडक मारण्याची वृत्ती आणि थोडेसे अविचारी. मग नंतरची योनी आहे
म्हैस, किंवा इथे आपल्या म्हणजे पंचांगात महिषी पण म्हटलंय बरं का. महिषी म्हणजेच म्हैस. म्हैस कशी असते ही? थोडीशी आळशी आणि गलिच्छ, म्हणून म्हैसच्या पुढे काय लिहा? आळशी, गलिच्छ म्हणजे अस्वच्छ. पुढची योनी आहे उंदीर किंवा मूषक. त्यांचे गुणधर्म लिहा. वृत्तीने विध्वंसक आणि भेकड असतात. उंदीर योनी पुढे लिहा. वृत्तीने विध्वंसक आणि भेकड असतात. शेवटची योनी आहे मुंगूस, किंवा ह्याला नकुल पण म्हटल्या, मुंगूस. तर या योनीचे जातक कसे असतात? चपळ असतात पण भित्रे पण असतात. तर मुंगूसच्या पुढे लिहा तुम्ही, चपळ असून भित्रे असतात. आता यापैकी बघा, खाली असं लिहा, म्हणजे कोणत्या कोणत्या योनींचं जमणार नाही. तर त्याच्यात पहिली आहे सिंह आणि हत्ती. आता हे आपल्याला लगेच कळतं ना, सिंहाकडे कसे चपळता आहे, हत्तीकडे असं स्लो स्लो म्हणजे हळुवार असं आहे ना. तर मग सिंह आणि हत्ती या म्हणजे योनी जर असतील, म्हणजे एकाची सिंह एकाच्या हत्ती, तर त्यांचं जमणार नाही. त्याच्यानंतर मुंगूस आणि सर्प, ह्यांचं पण नाही जमणार ना. साप, मुंगूस यांचं वैर आहे ना, म्हणून न जमणाऱ्या जोड्या असं तुम्ही लिहा. सिंह, हत्ती, मुंगूस, सर्प. मांजर, उंदीर आणि वाघ आणि गाय. चला, आता हे आराध्य वृक्ष वगैरे आपण एक्झॅक्ट नक्षत्रांना सुरुवात करू ना, त्यावेळेस मी सांगते, म्हणजे इथे नको आपण वेळ घालवायला. फक्त मला आज तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगायचंय, की ह्या नक्षत्रांच्या तारखा आपल्याला ह्याच्यात दिलेल्या आहेत बघा, पंचांगात पण त्या तारखांमध्ये म्हणजे एक असा योग तारा म्हटले त्यांनी, म्हणजे ठराविक तारा, त्याचं नाव मी तुम्हाला सांगते, आणि ते कितव्या अंशावर, म्हणजे ते फलिताच्या दृष्टीने आपल्याला जास्त उपयोगी आहे. तर एक्झॅक्ट त्या अंशावर आला म्हणजे ग्रह आलाय गोचरीनी, आणि मग त्याचं नाव मी सांगते, नावाची तशी आवश्यकता नाही पण मी सांगते, तर तिथे एक्झॅक्ट म्हणजे फळ तुम्हाला मिळेल बरोबर त्या अंशावर आलं. नाही तर नुसतं अश्विनी नक्षत्रात आलंय पण असं कमी जास्त असेल तर फळात पण असं कमी जास्तपणा येऊ शकतो. म्हणून मला ते तुम्हाला म्हणजे सांगावं वाटतंय, तर मी आधी ते सांगते तुम्हाला. थांबा जरा. तुम्ही काय करा, असं एक टेबल करा किंवा असं पुढेच डायरेक्ट लिहून घ्या. पहिल्यांदा लिहा अश्विनी. अश्विनी म्हणजे हे पहिलं नक्षत्र झालं, आणि रास मेषच, म्हणून अश्विनी मेष असं लिहा, आणि पुढे डिग्री लिहा 13°20'. आणि म्हणजे हे एक्झॅक्ट ह्या अंशावर आणि कलेवर शेराटन नावाचा योग तारा आहे हा. तर असं लिहा तुम्ही, अश्विनी मेष 13°20'. ताऱ्याचं नाव आहे म्हणजे योग ताऱ्याचं नाव आहे शेराटन. नंतर 2 नंबरला लिहा भरणी, म्हणजे हे भरणी नक्षत्राचं नाव झालं. रास मेषच, कारण मेष राशीतच येतं ना. आणि पुढे अंश लिहा 25°20'.
पुन्हा सांगते, भरणी, मेष, 25°20' आणि त्याच्यातला जो योग तारा आहे त्याचं नाव आहे 35 एरिएटिस. म्हणजे हे त्या ताऱ्याचं नाव आहे बरं का. भरणी, मेष, 35°20' ताऱ्याचं नाव आहे 35 एरिएटिस. मग त्यानंतर कृत्तिका नक्षत्र, तिसरं कृत्तिका. पुढे लिहा वृषभ आणि त्याचे अंश लिहा 6°40'. आणि त्या योग ताऱ्याचं नाव आहे अल्सायोनी. पुन्हा सांगते, कृत्तिका, वृषभ, 6°40'. योग ताऱ्याचं नाव आहे अल्सायोनी. पुढचं नक्षत्र आहे रोहिणी. वृषभ राशीतच येतं म्हणून रोहिणी वृषभ असं लिहा आणि त्याचा अंश लिहा 19°20'. आणि त्या योग ताऱ्याचं नाव आहे अल्डेबारन. अल्डेबारन. परत सांगते, रोहिणी वृषभ रास 19°20' आणि योग ताऱ्याचं नाव आहे अल्डेबारन. अल्डेबारन. मग पुढचं नक्षत्र लिहा मृगशीर्ष. मिथुन रास, डिग्री आहे 2°40'. आणि योग ताऱ्याचं नाव आहे लॅम्बडा ओरायोनिस. लॅम्बडा ओरायोनिस. परत सांगते, मृगशीर्ष, मिथुन म्हणजे मृगशीर्ष नक्षत्र झालं, मिथुन रास झाली, 2°40' हे अंश झाले आणि त्या योग ताऱ्याचं नाव आहे लॅम्बडा ओरायोनिस. लॅम्बडा ओरायोनिस. पुढचं नक्षत्र आहे आर्द्रा. मिथुन, (17°20'). योग ताऱ्याचं नाव आहे बेटेलज्यूस. बेटेलज्यूस. पुन्हा सांगते, आर्द्रा, मिथुन म्हणजे आर्द्रा नक्षत्र झालं, मिथुन रास झाली, 17°20' ही त्याची डिग्री झाली आणि त्या ताऱ्याचं योग ताऱ्याचं नाव आहे बेटेलज्यूस. पुढचं नक्षत्र आहे पुनर्वसू. मिथुन रास, आणि 30° म्हटले त्यांनी, एक्झॅक्ट 30°. कला नाही, विकला नाही, काय नाही. पुनर्वसू, मिथुन रास 30°. आणि तो योगतारा आहे कॅस्टर. पुन्हा लिहा, पुनर्वसू, मिथुन
30 डिग्री कॅस्टर, मग पुढचं नक्षत्र आहे पुष्य, रास आहे कर्क आणि डिग्रीज आहे 14 डिग्री 40 कला. आणि त्या ताऱ्याचं नाव आहे गॅमा कॅन्सरी, गॅमा कॅन्सरी. पुन्हा सांगते, पुष्य कर्क रास 14 डिग्री 40 कला. योग ताऱ्याचं नाव आहे गॅमा कॅन्सरी. नंतरचं नक्षत्र आहे आश्लेषा, रास आहे कर्क, डिग्री आहे 28 डिग्री 20 कला. आणि योग ताऱ्याचं नाव आहे एप्सिलॉन हायड्री. पुन्हा सांगते, एप्सिलॉन हायड्री. आश्लेषा कर्क 28 डिग्री 20 कला. योग ताऱ्याचं नाव आहे एप्सिलॉन हायड्री. पुढे मघा, मघा नक्षत्र 10. मग असं लिहा, मघा सिंह आणि 13°00 म्हणजे एक्झॅक्ट 13°. असं लिहा, मघा सिंह 13°00 आणि तो योग तारा आहे रेग्युलस, रेग्युलस. परत बघा, मघा सिंह 13°00 योग ताऱ्याचं नाव आहे रेग्युलस. आता पुढचं नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी, रास आहे सिंह, डिग्री 26°40 आणि योग तारा आहे डेल्टा लिओनिस, डेल्टा लिओनिस. पुन्हा सांगते, पूर्वा फाल्गुनी सिंह रास 26°40 योग ताऱ्याचं नाव आहे डेल्टा लिओनिस. पुढचं नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी, रास आहे कन्या आणि डिग्री आहे 10°00 आणि त्या योग ताऱ्याचं नाव आहे डेने बोला, डेने बोला. परत सांगते, उत्तरा फाल्गुनी कन्या 10°00 आणि योग ताऱ्याचं नाव आहे डेने बोला. मग पुढचं नक्षत्र आहे हस्त, रास आहे कन्या, डिग्रीज आहेत 23°20 आणि योग ताऱ्याचं नाव आहे कॉर्व्हस, कॉर्व्हस.
परत सांगते, हस्त नक्षत्र, कन्या राशी, 23°20' आणि योग ताऱ्याचं नाव आहे कॉर्व्हस. मग पुढचं नक्षत्र आहे चित्रा, तूळ रास, आणि हा अत्यंत महत्वाचा तारा आहे, तुम्हाला माहिती पण असेल. 00° आणि 00 स्पायका नावाचा, स्पायका योग तारा स्पायका असं लिहा. 14वं नक्षत्र आहे चित्रा, रास आहे तूळ, 0°0' योग ताऱ्याचं नाव आहे स्पायका. मी हे तुम्हाला का सांगतेय, परत सांगते की एक्झॅक्ट नक्षत्रात म्हणजे गेलं चित्रा नक्षत्रात तूळ रास आहे तर ते फळ, पण एक्झॅक्ट जर ह्या डिग्रीवर तुम्हाला नक्षत्र सापडले तर ते अगदी प्रकर्षाने फळ देतील. आयदर पॉझिटिव्ह म्हणजे डिपेंड्स ऑन ग्रह ना, तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही फळं म्हणजे प्रकर्षाने मिळतील. पुढचं आहे स्वाती नक्षत्र, रास आहे तूळ, डिग्री आहे 18°40' आणि त्या ताऱ्याचं नाव आहे आर्कट्युरस. आर्कट्युरस. परत सांगते, स्वाती म्हणजे स्वाती नक्षत्र, तूळ रास, 18°40' आणि योग ताऱ्याचं नाव आहे आर्कट्युरस. मग पुढचं नक्षत्र आहे विशाखा, रास आहे वृश्चिक, 3°20' किंवा 20' 3°20' आणि या ताऱ्याचं नाव नीट लिहा, योग ताऱ्याचं नाव जुबेनेल जेन्युबी. परत सांगते, जुबेनेल जेन्युबी. विशाखा नक्षत्र, वृश्चिक रास, 3°20' योग ताऱ्याचं नाव आहे जुबेनेल जेन्युबी. पुढचं नक्षत्र आहे अनुराधा, राशी आहे वृश्चिक, 16°40' आणि योग ताऱ्याचं नाव आहे डेल्टा स्कॉर्पिआय. डेल्टा स्कॉर्पिआय. पुन्हा सांगते, अनुराधा नक्षत्र, वृश्चिक रास, 16°40' आणि योग ताऱ्याचं नाव आहे डेल्टा स्कॉर्पिआय. मग पुढे ज्येष्ठा नक्षत्र, वृश्चिक रास, डिग्रीज आहे 29°50' आणि योग ताऱ्याचं नाव आहे अँटॅरिस. अँटॅरिस. पुन्हा सांगते, ज्येष्ठा नक्षत्र, वृश्चिक रास, 29°50' योग ताऱ्याचं नाव आहे अँटॅरिस.
पुढे लिहा 19वा नक्षत्र मूळ. रास आहे धनु. डिग्रीज 13°20 कला. योग ताऱ्याचं नाव आहे शौला. शौला. परत सांगते. मूळ नक्षत्र धनु रास 13°20 कला. योग ताऱ्याचं नाव आहे शौला. मग आता पूर्वाषाढा. रास आहे धनु. डिग्रीज आहेत 26°40 कला. आणि त्या योग ताऱ्याचं नाव आहे डेल्टा सॅजिटेरी. डेल्टा सॅजिटेरी. पुन्हा सांगते. 20वा नक्षत्र आहे पूर्वाषाढा. रास आहे धनु. डिग्रीज आहेत 26°40 कला. आणि त्या योग ताऱ्याचं नाव आहे डेल्टा सॅजिटेरी. डेल्टा सॅजिटेरी. पुढचं नक्षत्र लिहा उत्तराषाढा. रास आहे मकर. डिग्रीज आहेत 10°00 कला. आणि या योग ताऱ्याचं नाव आहे सिग्मा सॅजिटेरी. सिग्मा सॅजिटेरी. पुन्हा बघा 21वा नक्षत्र आहे उत्तराषाढा. रास आहे मकर. डिग्रीज आहे 10°00 कला. आणि त्या योग ताऱ्याचं नाव आहे सिग्मा सॅजिटेरी. पुढचं 22वा नक्षत्र आहे श्रवण. रास आहे मकर. डिग्रीज आहेत 23°20 कला. आणि योग ताऱ्याचं नाव आहे ऑल्टेअर. ऑल्टेअर. परत सांगते. 22वा नक्षत्र श्रवण. रास मकर. 23°20 कला. आणि योग ताऱ्याचं नाव आहे ऑल्टेअर. पुढचं नक्षत्र आहे धनिष्ठा. रास आहे कुंभ. डिग्रीज आहेत 6° किंवा 6°40 कला. आणि योग ताऱ्याचं नाव आहे डेल्फिनी. डेल्फिनी. पुन्हा सांगते. 23वा नक्षत्र धनिष्ठा. रास आहे कुंभ. डिग्रीज आहेत 6°40 कला. आणि योग ताऱ्याचं नाव आहे डेल्फिनी. आता पुढचं 24वा नक्षत्र आहे शततारका. रास आहे कुंभ. डिग्रीज आहेत 20°00 कला. आणि त्या योग ताऱ्याचं नाव काय आहे गॅमा ॲक्वेरी. परत ऐका. गॅमा ॲक्वेरी. पुन्हा सांगते.
24वा नक्षत्र, शततारका, रास आहे, कुंभ, डिग्रीज आहेत 20 डिग्री 00 कला आणि योग ताऱ्याचं नाव आहे गॅमा ॲक्वेरी. पुढचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा. रास आहे मीन आणि डिग्रीज आहेत 3 डिग्री 20 कला आणि योग ताऱ्याचं नाव आहे मर्क्याब. मर्क्याब. पुन्हा सांगते, 25वा नक्षत्र, पूर्वा भाद्रपदा, रास आहे मी, 3 डिग्री 20 कला आणि योग ताऱ्याचं नाव आहे मर्क्याब. त्याच्यानंतरचं 26वा नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा. रास आहे मीन. डिग्रीज आहेत 16 डिग्री 40 कला आणि तो योग तारा किंवा शुभ तारा असं तुम्ही म्हणा, त्याचं नाव आहे अल्जेनीब. अल्जेनीब. पुन्हा सांगते, 26वं नक्षत्र, उत्तरा भाद्रपदा, राशी आहे मीन, डिग्रीज आहेत 16 डिग्री 40 कला आणि तो योग तारा आहे अल्जेनीब. पुढे 27वं नक्षत्र, रेवती. ते कुठल्या राशीत येतं? मीन राशीत. आणि त्याचे डिग्रीज आहेत 29 डिग्री 59 कला आणि त्या योग ताऱ्याचं नाव आहे झीटा पीसीएम. झीटा पीसीएम असं लिहा. 27वं नक्षत्र आहे रेवती, रास आहे मीन, डिग्रीज आहेत 29 डिग्री 59 कला, झीटा पीसीएम हे त्या योग ताऱ्याचं नाव आहे. आता मी हे एकदा परत सांगते, कारण आता वेळ खूप थोडा राहिलाय, त्यामुळे मला नाही वाटत आपल्याला तर नक्षत्रांची लगेच सुरुवात करता येईल. हेच मी परत सांगते आणि मी हे तुम्हाला योग ताराचे अंश आणि हे नावं ह्याच्यासाठी दिले आहेत की म्हणजे अगदी तुम्हाला सूक्ष्म फलादेश करायचा असेल, समजा आता फॉर एक्झाम्पल इथं सापडलं आपल्याला एखाद्याचं म्हणजे मेष रास आहे, नक्षत्र भरणी आहे आणि 25 डिग्री 20 कला म्हणजे एक्झॅक्ट हे डिग्रीवर असेल समजा त्या एखाद्याचं नक्षत्र, तर म्हणून मग तो त्याला योग तारा कुठला आहे तर हा 35 एरिएटीस अशा नावाचा, म्हणजे ग्रह त्या ताऱ्यावरनं हे झाला तर आपल्याला म्हणजे फळ कसं मिळेल. तसं साधारण हे योग तारे म्हणजे शुभ तारे आहेत, पण नक्षत्र पण हे ग्रह पण शुभच असायला हवेत. पुन्हा सांगते एकदा, एक म्हणजे अश्विनी मेष 13 डिग्री 20 कला, ताऱ्याचं नाव आहे शेराटन. भरणी मेष 25 डिग्री 20 कला 35 एरिएटीस. पुढे कृत्तिका वृषभ 6 डिग्री 40 कला अल्सायोनी.
पुढचं नक्षत्र रोहिणी, वृषभ 19 डिग्री 20 कला, अल्डेबारन. नंतर मृगशीर्ष, मिथुन 2 डिग्री 40 कला, लॅम्बडा ओरायोनिस. नंतर आर्द्रा, मिथुन 17 डिग्री 20 कला, बेटेलज्यूस. पुढे पुनर्वसू, मिथुन राशी 30 डिग्री 00 कला, कॅस्टर. नंतर पुष्य नक्षत्र, कर्क राशी 14 डिग्री 40 कला, गॅमा कॅन्सरी. नंतर अश्लेषा नक्षत्र, कर्क राशी 28 अंश 20 कला, एप्सिलॉन हायड्री. पुढे मघा नक्षत्र, सिंह राशी 13 डिग्री 00 कला आणि रेग्युलस नावाचा तारा. पुन्हा सांगते, मघा सिंह 13 डिग्री 00 कला, रेग्युलस तारा. नंतर पूर्वा फाल्गुनी, सिंह राशी 26 अंश 40 कला, डेल्टा लिओनिस. पुढे उत्तरा फाल्गुनी, कन्या राशी 10 डिग्री 00 कला, डेनेबोला. नंतर हस्त नक्षत्र, कन्या रास 23 डिग्री 20 कला, कॉर्व्हस. नंतर चित्रा नक्षत्र, तूळ रास 00 डिग्री 00 कला, स्पायका. नंतर स्वाती, तूळ रास 18 डिग्री 40 कला, आर्क्ट्युरस नावाचा तारा. पुढे विशाखा नक्षत्र, वृश्चिक राशी 3 अंश 20 कला, जुबेनेल जेन्युबी हा तारा. पुढचं नक्षत्र आहे अनुराधा, वृश्चिक रास 16 अंश 40 कला, तारा आहे डेल्टा स्कॉर्पिओआय. नंतरचं नक्षत्र आहे ज्येष्ठा, वृश्चिक रास 29 डिग्री 50 कला, अँटॅरिस तारा. हे नीट लक्षात ठेवा. अनुराधा वृश्चिक 16 अंश 40 कला तो डेल्टा स्कॉर्पिओ आहे, आणि मग खाली ज्येष्ठा वृश्चिक 29 अंश 50 कला हा एंटॅरिस नावाचा तारा आहे. मग पुढचा आहे मूळ, धनुरास 13 डिग्री 20 कला, ताऱ्याचं नाव आहे शौला. पुढचं आहे पूर्वाषाढा नक्षत्र, धनुरास 26 अंश
40 कला, डेल्टा सॅजिटेरी. पुढचा आहे उत्तराषाढा, मकर रास, 10° 00 कला, सिग्मा सॅजिटेरी. पुढचं श्रवण नक्षत्र, मकर रास, 23° 20 कला, ऑल टेअर. ऑल टेअर हा म्हणजे योगतारा आहे. त्याच्या पुढचं नक्षत्र आहे धनिष्ठा, कुंभ रास, 6° 40 कला, डेल्फिनी. डेल्फिनी. नंतर शततारका, कुंभ रास, 20° 00 कला, गॅमा ॲक्वेरी. गॅमा ॲक्वेरी. नंतर पूर्वा भाद्रपदा, मीन रास, 3° 20 कला, मर्क्याब. पूर्वा भाद्रपदा, मीन रास, 3° 20 कला, योगताऱ्याचं नाव आहे मर्क्याब. पुढे उत्तरा भाद्रपदा, मीन रास, 16° 40 कला, अल्जेनिब. उत्तरा भाद्रपदा, मीन रास, 16° 40 कला, अल्जेनिब. आणि शेवटी रेवती नक्षत्र, मीन रास, 29° 59 कला, झीटा पीसीएम. झीटा पीसीएम. पीसीएम असं म्हणजे त्या ताऱ्याचं नाव आहे. आता पुढे नंतरच घ्यावं लागेल, काय होणार नाही. ठीक आहे, चला मग आपण थांबूया इथे. हॅलो सर. हा बोला ना मॅडम. आता मग मला असं वाटतं पण थांबूया ना, जवळजवळ 9 वाजून गेले ना, 9:05 होत आले, 4. हो हो हो, हरकत नाही. पुढचं हा. नक्षत्र घ्यायला कसं मग डिटेल मग आपण आता पुढच्या वेळेस पासून अश्विनी ठीक आहे. नक्षत्र एक्झॅक्ट म्हणजे त्यांचं हे सुरू करूया. हे आता Yes. त्यांना अशी जुजबी. मॅडम बोला बोला मी एकच मिनिट बोलते. बोला बोला बोला. कारण आज सुरुवातीला पण मला म्हणजे बोलता नाही आलं, पण एकूणच आपला वर्ग हा नक्षत्रांचा इतका संपन्न झालेला आहे की इतकी सुंदर माहिती. नक्षत्र नुसतं पाहिलं किंवा पत्रिका पाहिली आणि नक्षत्र कोणत्या याला म्हणजे खूप वेगवेगळी माहिती तुम्ही दिलीत. पण आता ही शेवटची जी माहिती तुम्ही दिलीत ना, ती माहिती खूपच चांगली आहे की त्यामुळे आपल्याला जातकाचा रोख आणि त्यामध्ये येणाऱ्या ग्रहाची गती आणि ग्रह देणारं फलनिष्पत्ती या सगळ्याचा ऍट अ ग्लान्स आपल्याला अंदाज येणार आहे. तेव्हा पत्रिका वाचनाच्या दृष्टीने तुम्ही खूपच चांगली माहिती विद्यार्थ्यांना एकत्र करून दिलीत. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान तयारी करताय तुम्ही आणि खूप माहिती चांगली आम्हाला देताय. तयारी त्या निमित्ताने मॅडम. नाही, खरंच चांगली दिलीत. म्हणजे ही योनीविषयक पण माहिती दिलीत ना, ती पण खूप चांगली दिलीत, चांगली मॅडम मिळाली. बोला. एक विचारू. हा विचार. हे योगताराचं नक्की हे काय असतं, म्हणजे काय असतं ते? आता नक्की म्हणजे हे बघा, मी तुम्हाला साधारण हे देते उदाहरण. समजा भरणी नक्षत्र आहे, तुमचं पण भरणी नक्षत्र आहे आणि माझं पण. आपण फॉर एक्झाम्पल घेऊया, म्हणजे रासमेष आहे आणि मग हा 25°20 म्हणजे 20 कला, सॉरी 25 ह्याच्यावर तुमचा एखादा ग्रह आहे, पण माझा मात्र तिथे नाहीये. तर आपण काय म्हणू की अरे हे दोघांचे नक्षत्र भरणी आहे, पण ह्या एक्स व्यक्तीला एवढं छान फळ मिळते आणि दुसरीला नाही मिळत. तर मग मला असं म्हणायचं, हे तुम्हाला काय सूक्ष्म फलादेश करण्यासाठी मला असं वाटतंय. म्हणजे ह्याचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होईल. कारण म्हणून मी काय दिलंय, नक्षत्र दिलं, त्याच्यानंतर तुम्हाला रास पण दिलीये, डिग्री पण दिली, आणि त्या डिग्रीवर येणारा हा म्हणजे हे तारे आता वेगवेगळे आहेत, पण ह्याच्यातला एक्झॅक्ट हा 35 एरिएटीस. आता ते नाव समजा ठीक आहे, पण त्यांनी ते इंग्लिश नावं दिले. तर ह्याच्यावर जर ह्याच्यावरनं एखादा शुभ ग्रह गेला तर फळ चांगलं मिळेल. तर मी आता जसं उदाहरण दिलं तुमचं आणि माझं, भरणी नक्षत्र, पण तुमच्याकडे
भरणी नक्षत्राची एक्झॅक्ट डिग्री 25°20 कला आहे. माझ्याकडे मात्र तेवढी नाहीये. मग फलादेश मिळताना तुम्हाला फलादेश म्हणजे एक्झॅक्ट ह्या ताऱ्यावरनं ग्रह चाललाय ना, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट फलादेश मिळेल, मला मात्र नाही. मग आपण असं म्हणतो ना की आपण म्हणजे दोन्ही नक्षत्रांवरनं दोघांच्याही चाललंय, पण एकाला हे फळ मिळतंय आणि दुसऱ्याला हे. ओके. तर म्हणजे मला येस असं येस. म्हणायचं की आपल्याला अजून आपण जेव्हा फलादेश करतो ना, तर अजून आपल्याला डेप्थ लेवलला जाण्यासाठी याचा उपयोग होईल. ओके ओके, थँक्यू. म्हणजे जराही असं म्हणता ना तुम्ही, अजिबात हा. कला वगैरे काही नाही फरक नसेल ऐका ना, मग असं. तुम्हाला हे अंश कशासाठी दिले? त्याच्यासाठी दिले ना मॅडम. करेक्ट हा. करेक्ट करेक्ट. ओके. अच्छा, मग तिथे एक्झॅक्ट मिळाला कुठला तर हा, तो हा. पूर्ण उचलणार मिळालं. पत्रिका हो, हो. असा हो, थोडक्यात हो. त्याचा. हा. ओके ओके, थँक्यू. थँक्यू. चला सर, मग बंद करूया का? हा येस मॅडम, फार छान झाला क्लास. थँक्यू सर. अति सुंदर. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा, Thank you. सगळ्यांचे आभार. मॅडम थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. सर, थँक्यू. धन्यवाद. गुड नाईट.